रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कल्याणमध्ये कोचवाडी परिसरात रूट मार्च होता, काय सांगता? आज लोकसभा 2024च्या निमित्तानं आमच्याकडे जे फोर्सेस बाहेरून आलेले आहेत त्या सगळ्यांचा एक फ्लॅग मार्च घेण्यात आलेला आहे. सदरचा फ्लॅग मार्च हा डी वार्ड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणापासून चालू करण्यात आला होता. त्या ठिकाणी एकूण 16 अधिकारी, त्यामध्ये 3 PI आणि बाकी API-PSI, त्याबरोबरच BSFचे 40 अंमलदार, त्याबरोबर त्यांचे ऑफिसर्स, त्यानंतर होमगार्डचे 110 लोक, त्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनमधून जसं की आता पिंपरी चिंचवडवरून आलेले आहेत आणि बाहेरच्या ठाणे शहरचे काही कर्मचारी आलेले आहेत. असे मिळून 40 + 60 असे 100 कर्मचारी बाहेरून आलेले होते. त्याबरोबरच आपल्याकडं मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनचा जो स्टाफ होता तो उपलब्ध करण्यात आलेला आहे. 250 ते 300 कर्मचारी आणि 16 अधिकारी असा फ्लॅग मार्च आपल्या ड वार्डपासून निघून पहिल्यांदा तिसगाव चौक, त्यानंतर चक्की नाका, मेट्रो मॉल, त्या ठिकाणाहून नंतर रेल्वे स्टेशन आणि त्यानंतर परत ड वार्ड असा घेण्यात आलेला आहे. जवळपास 6-7 किलोमीटरचा हा फ्लॅग मार्च घेण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी, अंमलदार आणि त्यांचे वाहनं याचा सहभाग घेण्यात आला होता. आमच्या पोलिसांमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग, त्याबरोबरच पब्लिकमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी हा प्रयत्न आहे, जेणेकरून लोकसभा जे इलेक्शन आहे ते शांततेत आणि अगदी कॉन्फिडेंटली चांगल्या पद्धतीनं पार पाडता यावं यासाठी हा रूट मार्च घेण्यात आला होता.